नाशिक शहराचा मानाचा रथोत्सव म्हणून काळारामाच्या श्रीराम गरुडाची रथोत्सव सुरू झालेला आहे। रामनवमीनंतर 2 दिवसांनी या रथोत्सवाला सुरुवात होते। नाशिकमध्ये मानाचा रथोत्सव आहे। काळारामाच्या श्रीराम गरुडाचा रथोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। हा रथोत्सव जो आहे तो नाशिकमधला मानाचा रथोत्सव आहे। मोठ्या उत्साहामध्ये सगळे रामभक्त या रथोत्सवामध्ये सहभागी होत असतात। भाविकांची मोठी गर्दी या रथोत्सवामध्ये पाहायला मिळते। रथावरती लहान मुलांना घेऊन नका। रथाच्या बाजूला असलेल्या पोलिसांना विनंती आहे, कृपया रथावरती येऊ देऊ नका। सबसिडीची गोळी रथावरती लहान मुलांना घेऊ नका। रथाच्या चाकाच्या बाजूला जे पोलीस असतील त्यांना विनंती आहे। आणि याच रथोत्सवाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। काळारामाच्या श्रीराम रथाच्या निमित्तानं अनेक लहान लहान मुलांनी वेगवेगळे वेश परिधान केले देवांचे। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम लक्ष्मण आणि राम सीता आणि हनुमान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रतिरूप बघू शकतोय, लहान लहान मुलं आहेत आणि सीतेचं रूप घेऊन पण एक मुलगी आहे। तू काय बनलेला आहेस? हनुमान बनलाय। अच्छा, तू का असा पेहराव केला हनुमानाचा माहिती आहे? कशासाठी राम बनलायस? मला राम बनायला खूप आवडतं म्हणून बनलाय। ही बाजूची कोण आहे? सीता आहे। हिचं नाव काय आहे? सतिका। अच्छा, का तू सीता बनली? मला आवडतं तुला आवडतं म्हणून राम सीतेचं पात्र तुला आवडतं। अच्छा, बघू शकतो की लहान लहान मुलं आहेत, वेगवेगळ्या अगदी वेशामध्ये या ठिकाणी आले आहेत। आपल्या एकूण श्रीरामाच्या ज्या पाऊल खुणा नाशिकमध्ये आपण पाहिला त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न ही सर्व मुलं या ठिकाणी करताना दिसतात। पुढे जाणारे बबन योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।